आपण लास्ट लेक्चरला न्यूक्लिअर फिशन अँड इट्स ऍप्लिकेशन हा पॉइंट आपण चालू केलेला होता. त्या पॉइंट मध्ये आपण न्यूक्लिअर फिशन म्हणजे काय बघितलं होतं. फिशनचे युरेनियम 235 ह्याचं फिशन कसं होतं आणि त्याचे प्रॉडक्ट्स काय आहेत, ह्याच्यामध्ये किती एनर्जी बाहेर टाकली जाते वगैरे वगैरे आपण सगळं बघितलेलं होतं. तुमच्या पुढे ह्या स्लाइड मध्ये आता न्यूक्लिअर फिशनची डेफिनेशन आहे. आपण एकदा ती रिवाइज करूया. बरेच जण अजून ऍड होत आहेत मीटिंग मध्ये. ओके बघा, आपण एकदा डेफिनेशन न्यूक्लिअर फिशनची रिवाइज करूया. काय बघा डेफिनेशन इथं आहे. The process of splitting of heavy nucleus into two or more nuclei of approximately equal atomic weights with release of large amount of energy is called न्यूक्लिअर फिशन. अतिशय सिंपल अशी डेफिनेशन आहे. एखादा हेवी न्यूक्लियस असेल, वरती रिॲक्शन आहेच बघा आपल्या इथं, रिॲक्शन आहे. एखादा हेवी न्यूक्लियस आहे, त्या हेवी न्यूक्लियसचं फिशन होऊन त्याच्यावरती एखादा प्रोजेक्टाईल जो आहे तो प्रोजेक्टाईल त्याच्यावरती बंबार्ड होतो आणि या हेवी न्यूक्लियसचं काय होतं तर दोन किंवा दोन पेक्षा अधिक न्यूक्लियस मध्ये कन्व्हर्जन होतं. One heavy nucleus is converted into two or more small nucleus and there is also emission of large amount of energy. So simple काय आहे ह्या न्यूक्लिअर फिशन मध्ये तर एक मोठा न्यूक्लियस आहे, त्याचं कन्व्हर्जन अनेक लहान लहान न्यूक्लियस मध्ये केलं जातं. त्याचबरोबर तिथं काय होतं तर खूप अशी एनर्जी रिलीज होत असते. सो अशी ही न्यूक्लिअर फिशनची प्रोसेस आहे. वरती आपण न्यूक्लिअर फिशनचं एक्झाम्पल एक बघितलेलं आहे. युरेनियम 235 हा एक युरेनियमचा आयसोटोप आहे. त्याच्यावरती न्यूट्रॉन बॉम्बार्ड केलेले आहेत. दिस युरेनियम इज अ हेवी न्यूक्लियस. मास त्याचं खूप जास्त आहे, 235 आहे. मग ह्या युरेनियम 235 वरती न्यूट्रॉन ज्यावेळी बॉम्बार्ड केला, एक न्यूट्रॉन, त्यावेळी काय झालं तर त्याचे दोन लहान फ्रॅगमेंट्स झाले. एक आहे बेरियम 141 आणि दुसरा आहे क्रिप्टॉन 92. सो ह्या हेवी न्यूक्लियस कन्व्हर्जन दोन लहान लहान न्यूक्लियस मध्ये झालं. त्याच्यातून 3 न्यूट्रॉन इमिट झाले आणि 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी ह्या प्रोसेस मधून रिलीज झालेली आहे. सो अशी ही एक न्यूक्लिअर फिशनची रिॲक्शन आहे. आपण त्याची डेफिनेशन सुद्धा बघितली. आता आपण पुढे जाऊया. ओके बघा, न्यूक्लिअर फिशन एक्स्ट्रा अजून काय काय दिले माहिती इथं बघूया. कारण आपण लास्ट लेक्चरला आपण हा पॉइंट सुद्धा बघितलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हेवी न्यूक्लियस आणि लायटर न्यूक्लियस म्हणजे काय सांगितलं होतं की आपणच म्हणलं ही जी फिशन रिॲक्शन बघितली, ह्या फिशन रिॲक्शन मध्ये काय होतं, अनेक फ्रॅगमेंट्स तयार होत असतात एका मोठ्या न्यूक्लियसचे. ते जे प्रॉडक्ट्स आहेत वेगवेगळे फिशनचे प्रॉडक्ट, त्यांचं क्लासिफिकेशन 2 ग्रुप्स मध्ये केलेलं होतं. त्यातला पहिला ग्रुप कोणता तर लायटर न्यूक्लियाचा ग्रुप. मग जे फिशन झाल्यानंतर जे प्रोडक्ट्स तयार झालेले आहेत, जे नवीन न्यूक्लियस, त्यांचा जर मास नंबर 80 ते 100च्या दरम्यान किंवा जर ॲटॉमिक नंबर 35 ते 42च्या दरम्यान असेल तर अशा न्यूक्लियसला लायटर न्यूक्लियाय असं म्हणतोय आपण. आणि फिशनच्या प्रोडक्ट्स मध्ये जर असे न्यूक्लिया असतील की ज्यांचं मास 130 ते 150 एवढा असेल किंवा ॲटॉमिक नंबर 51 ते 58 ह्या दरम्यान असेल तर त्याला काय म्हणणार आहे आपण, हेवी न्यूक्लियस किंवा हेवी न्यूक्लिया असं म्हणणार आहोत. सो इथं आपण काय बघितलं की फिशन न्यूक्लिअर फिशनचे जे प्रोडक्ट असतात त्याच्यातून जे न्यूक्लियस तयार होत असतात त्यांचं क्लासिफिकेशन 2 ग्रुप्स मध्ये केले, लायटर न्यूक्लियस आणि हेवियर न्यूक्लियस. ओके, पुढे आता नेक्स्ट पॉइंट आपण बघूया. आपण इथंपर्यंत घेतलं होतं लास्ट लेक्चरला, आता हा पॉइंट नवीन आहे. एनर्जी रिलीज्ड अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन्स प्रोड्युस्ड मे बी डिफरंट पर फिशन. आता प्रत्येक फिशन मध्ये काय होणार आहे, एनर्जी
जी रिलीज होणार आहे ती कमी अधिक असणार आहे आणि नंबर ऑफ न्यूट्रॉन्स जे बाहेर रिलीज होतात ते सुद्धा काय होणार आहे, ती संख्या सुद्धा बदलती असणार आहे. मागचं जे आपण एक्झाम्पल बघितलं मागच्या स्लाइड मध्ये, त्याच्यामध्ये 3 न्यूट्रॉन बाहेर पडले होते आणि 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी रिलीज झालेली होती. मग हे त्या एका स्पेसिफिक न्यूक्लिअर रिॲक्शनशी संबंधित होतं. पण वेगवेगळे फिशन रिॲक्शन आपण बघितल्या तर काय होतं तिथं, ही एनर्जी रिलीज झालेली आणि त्याच्यातून बाहेर पडलेले न्यूट्रॉन्स ह्यांची संख्या वेगवेगळी राहणार आहे. Thus in these nuclear reactions, besides the nuclei of barium and krypton, about 400 isotopes of 40 or different 40 or more different product elements are identified. म्हणजे इथं काय सांगितलंय की हे आता आपण जे पाठीमागे रिॲक्शन बघितले की ज्याच्यामध्ये बेरियम आणि क्रिप्टॉन हे इलेमेंट्स दोन तयार झाले होते आणि त्यांचे वेगवेगळे 400च्या आसपास आयसोटोप्स तयार होऊ शकतात. त्याचबरोबर 40 पेक्षा जास्त वेगवेगळे इलेमेंट्स त्याच्यामध्ये तयार होणार आहेत. सो अशी ही न्यूक्लिअर फिशनची रिॲक्शन आहे की ज्याच्यामध्ये बऱ्याच पॉसिबिलिटी आहे. जे न्यूक्लिअर नवीन डॉटर न्यूक्लिअस जे तयार होणार आहेत हे खूप व्हरायटी त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. थर्मल न्यूट्रॉन्स आर इफेक्टिव्ह इन न्यूक्लिअर फिशन ऑफ uranium-233, uranium-235, thorium-241 and plutonium-239. आता न्यूट्रॉनचा इथं प्रकार सांगितलाय, थर्मल न्यूट्रॉन्स. जर आपल्याला न्यूक्लिअर फिशन करायचं असेल आणि जर थर्मल न्यूट्रॉन्स आपण वापरत असू तर हे थर्मल न्यूट्रॉन्स कुणाचं फिशन इफेक्टिव्हली करू शकतील, तर हे 4 इथं आपल्याला आयसोटोप्स दिलेले आहेत. युरेनियम 92-233, बघा हा युरेनियमचा एक आयसोटोप्स आहे, 233 त्याचा मास नंबर. देन युरेनियम 235, दिस इज अ सेकंड आयसोटोप ऑफ युरेनियम, अँड थोरियम 241 अँड plutonium 239. So these 4 isotopes are effectively fissioned by thermal neutrons. Next, whereas the fast neutrons produce fission of 90 thorium 232, protactinium 231, uranium 238. आता इथं पुढे आणखी एक्स्ट्रा काय माहिती दिली तर फास्ट न्यूट्रॉनचा आणखी एक प्रकार इथं सांगितला. मगाशी आपण काय बघितलं, थर्मल न्यूट्रॉन्स. आता काय बघतोय, फास्ट न्यूट्रॉन. फास्ट न्यूट्रॉन हे कोणत्या आयसोटोपचं फिशन इफेक्टिव्हली करू शकतील, तर त्यांची इथे एक्झाम्पल्स दिलेले आहेत. थोरियम 232, प्रोटॅक्टिनियम 231 and युरेनियम 238. आता स्लो आणि फास्ट न्यूट्रॉन मध्ये काय फरक आहे ते इथे सांगितलं. थर्मल और स्लो न्यूट्रॉन्स. न्यूट्रॉन्स हॅव्हिंग एनर्जी लेस दॅन 0.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट, and fast neutrons means neutrons having energy greater than 2 million electron volt. ओके, बघा स्लो आणि फास्ट असे दोन प्रकार आहेत. त्यातला स्लो म्हणजेच त्याचं दुसरं नाव आहे थर्मल. आता स्लो न्यूट्रॉन्स म्हणजे काय, तर ज्यांच्याकडे एनर्जी कमी आहे, कमी एनर्जी असणारे न्यूट्रॉन्स म्हणजे स्लो न्यूट्रॉन्स. मग एनर्जी किती असायला पाहिजे त्यांच्याकडं, इथं व्हॅल्यू त्याची दिलेली आहे 0.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट. आणि फास्ट न्यूट्रॉन्स म्हणजे काय, की ज्यांच्याकडे एनर्जी खूप जास्ती आहे. ती एनर्जी किती सांगितलं इथं, 2 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट पेक्षा जास्त एनर्जी असलेले न्यूट्रॉन्स हे फास्ट न्यूट्रॉन्स असतील. आणि जर 0.1 इलेक्ट्रॉन व्होल्ट ह्याच्यापेक्षा कमी एनर्जी असेल तर ते असणार आहेत स्लो न्यूट्रॉन. सो फक्त ह्या एनर्जीच्या व्हॅल्यूज किंवा फास्ट न्यूट्रॉन आणि स्लो न्यूट्रॉन म्हणजे काय हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर स्लो न्यूट्रॉन्स कोणाचं फिशन इफेक्टिव्हली करतील आणि फास्ट न्यूट्रॉन्स कोणाचं फिशन इफेक्टिव्हली करतील ते एक लक्षात ठेवा. आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूया. The characteristic feature of such fission reaction is that every nucleus first absorbs one neutron and emit 2 or more neutrons called secondary neutrons. बघा आता हे कुठं आहे, काय पॉइंट सांगतोय हा,
आपण ह्या रिॲक्शन मध्ये बघितलं. बघा ही रिॲक्शन तुमच्या पुढे आहे. हे जे युरॅनियमचं फ्युशन इथं आपण केलं ह्या एक्झाम्पल मध्ये, एकच न्यूट्रॉन इथं यूज केलेला होता बॉम्बार्डमेंटसाठी. आणि पण ह्या रिॲक्शनचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण एक बेरियम बघितला, एक क्रिप्टॉन बघितला, आणि इथं बघा 3 न्यूट्रॉन आपल्याला दिसत आहेत इमिट झालेले. म्हणजे पुढं आता इथं आपण या पॉइंट मध्ये काय बघितलं की प्रत्येक ही जी न्यूक्लियर फिशन रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनची सुरुवातीला काय होतं तर एक न्यूट्रॉन फक्त ऍब्सॉर्ब केला जातो रिॲक्शनच्या सुरुवातीला. आणि रिॲक्शनच्या प्रोडक्ट्स मध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतंय तर 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूट्रॉन्स हे इमिट केलेले असतात. आणि त्या इमिट केलेल्या ह्या ज्या नवीन न्यूट्रॉन्स आहेत त्यांना आपण सेकंडरी न्यूट्रॉन्स असं म्हणतोय. बघा रिॲक्शनच्या सुरुवातीला फक्त एक न्यूट्रॉन वापरला जातोय बॉम्बार्डमेंटसाठी, आणि जर रिॲक्शनचे प्रोडक्ट्स बघितले तर आपल्याला त्यात 2 किंवा 2 पेक्षा जास्त न्यूट्रॉन तयार झालेले बघायला मिळतील. आणि हे जे नवीन न्यूट्रॉन्स तयार झालेले आहेत त्यांना काय म्हणतोय आपण सेकंडरी न्यूट्रॉन्स असं म्हणतोय. These neutrons further bombard on other heavy nucleus and forms a chain reaction as shown in figure. आता मी तुम्हाला एक फिगर दाखवेन खाली चेन रिॲक्शन नेमकी कशी असते. आता काय बघितलं आपण रिॲक्शनच्या सुरुवातीला फक्त एक न्यूट्रॉन वापरलेला होता. त्या एका न्यूट्रॉन पासून पुन्हा 2, 3, 4 असे खूप न्यूट्रॉन्स बघायला मिळतील आपल्याला. आणि हे जे नवीन तयार झालेले न्यूट्रॉन्स आहेत हे काय करणार आहेत पुढं दुसऱ्या न्यूक्लियसला जाऊन काय होणार आहेत न्यूक्लियसला जाऊन बंबार्ड होणार आहेत. सो ते सुद्धा काय करणार पुन्हा हे जे नवीन न्यूक्लियस असणार आहेत ह्या न्यूक्लियसचं पुन्हा फ्युशन करतील. समजा इथे काय बघतो पुन्हा एकदा सांगतो, रिॲक्शनच्या न्यूक्लियर फ्युशनच्या सुरुवातीला एकच न्यूट्रॉन वापरलेला आहे. हा एक न्यूट्रॉन एका हेवी न्यूक्लियसवरती बंबार्ड झाला, त्याच्यापासून पुन्हा समजा आपण इथं म्हणूया हे 3 नवीन न्यूट्रॉन तयार झालेले आहेत. हे 3 नवीन न्यूट्रॉन काय करतायत ह्या वेगवेगळ्या एलिमेंट्सला जाऊन बंबार्ड होत आहेत, पुन्हा त्यांचं फ्युशन घडवून आणतात. ह्यांचे पुन्हा अनेक असे बरेच न्यूट्रॉन्स तयार होतील ह्यांच्यापासून. आणि काय होणार आहे चेन रिॲक्शनला सुरुवात होणार आहे. एका न्यूट्रॉनचे 3 झाले, 3चे पुन्हा 9 होतील, 9 पासून पुन्हा असे त्या पटीत न्यूट्रॉन्स वाढत जातील. So a reaction in which product act as reactant of further reaction is called a chain reaction, and such a chain reaction which continues without a break is known as self-sustained or self-propagated chain reaction. बघा आता चेन रिॲक्शन म्हणजे काय इथं सांगितलं, अशी रिॲक्शन की ज्याच्यामध्ये रिॲक्शनचा प्रॉडक्ट हाच पुढच्या रिॲक्शनचा रिॲक्टंट म्हणून काम करतो, त्या रिॲक्शनला चेन रिॲक्शन असं म्हणतायत. आणि ह्या चेन रिॲक्शन काय होतं नावातच आहे चेन रिॲक्शन, किंवा हे सलग कंटिन्यू होणार आहेत. मग अशा रिॲक्शन की ज्या विदाउट ब्रेक मध्ये न थांबता कंटिन्यू होतात त्यांना सेल्फ सस्टेन्ड रिॲक्शन्स किंवा सेल्फ प्रोपॅगेटेड रिॲक्शन चेन रिॲक्शन असं म्हणतोय. म्हणजे आपोआप होणाऱ्या स्वतःच त्या रिॲक्शनला त्या काय करतात स्वतःच स्वतःला इनिशिएट करत असतात. ओके, हे उदाहरण पुढे मी देईन तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये. बघा इथे एक तुम्हाला ह्या स्लाइड मध्ये न्यूक्लियर फिशनची एक रिॲक्शन मी इथे तुम्हाला दाखवलेली आहे. काय दिसतंय बघा याच्यामध्ये सुरुवातीला एक न्यूट्रॉन घेतलेला आहे. बघा इथे खाली लिहिलेलं सुद्धा आहे, दिस वन न्यूट्रॉन स्टार्ट्स द चेन रिॲक्शन. आपल्याला टार्गेट जो इथं आहे बघा, आपला टार्गेट कोण घेतलेला आहे युरॅनियम 235 हा आपला हेवी न्यूक्लियस आहे. हा एक हेवी न्यूक्लियस घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक न्यूट्रॉन बंबार्ड झालेला आहे. ओके, न्यूट्रॉन बंबार्ड झाला टार्गेट वरती, त्याचं फ्युशन झालं, त्याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स इथं दाखवलेले आहेत. बघा हे सगळे जे आहेत ते त्याचे प्रोडक्ट आहेत. कोणते कोणते प्रोडक्ट झाले, एक मिळाला इथं टॉपला दाखवलेला आहे बेरियम 139 हा एक प्रोडक्ट. दुसरा प्रोडक्ट इथं खाली दाखवलेला आहे क्रिप्टॉन 94 आणि 3 न्यूट्रॉन बघा पुढे दाखवले इथं, हा एक पहिला न्यूट्रॉन, दुसरा न्यूट्रॉन आणि हा तिसरा न्यूट्रॉन. म्हणजे आपण काय बघितलं होतं मगाशी त्या स्लाइड मध्ये, रिॲक्शनची सुरुवात फक्त
एका न्यूट्रॉन पासून होते आणि त्याचं फिशन झाल्यानंतर त्या टार्गेटचं की दोन किंवा दोन पेक्षा जास्त न्यूट्रॉन्स तयार होतात. ह्या फिशन मध्ये आपल्याला काय दिसते तर 3 न्यूट्रॉन्स नवीन तयार झालेले आहेत. इथं खाली लिहिलेलंच आहे बघा, 3 न्यूट्रॉन्स प्रोड्युस्ड. एका न्यूट्रॉन पासून पुढे 3 न्यूट्रॉन तयार झालेले. आता हे 3 न्यूट्रॉन काय करतायत, 3 नवीन टार्गेट्सला जाऊन हिट होत आहेत. सो हा पहिला न्यूट्रॉन इथं दाखवले बघा, ह्या नवीन टार्गेटला हिट झाला. हा दुसरा न्यूट्रॉन, अगेन न्यू टार्गेट, आणि हा जो तिसरा न्यूट्रॉन आहे तो एका नवीन टार्गेटला जाऊन हिट झालेला आहे. सो ह्या पहिल्या न्यूट्रॉननं नवीन टार्गेटवरती बंबार्ड झाला, पुन्हा त्याचं फ्युशन झालं, बेरियम तयार झाला, क्रिप्टॉन तयार झाला आणि पुन्हा त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन मिळाले. हा दुसरा न्यूट्रॉन ह्या युरेनियमला जाऊन बंबार्ड होतोय, एक बेरियम मिळाला, एक क्रिप्टॉन मिळाला आणि 3 नवीन न्यूट्रॉन्स. पुढं हा 3 नंबरचा न्यूट्रॉन न्यू टार्गेटला हिट झाला, बेरियम तयार झालेला एक क्रिप्टॉन आहे आणि पुन्हा आणखी 3 न्यूट्रॉन्स नवीन तयार झाले. सो एका न्यूट्रॉन पासून बघा, सुरुवातीला काय होता, एकच न्यूट्रॉन घेतलेला होता, त्याच्यापासून 3 न्यूट्रॉन्स मिळाले. पुन्हा हे 3 सेकंडरी, ओके, हा आपण याला प्रायमरी म्हणू, किंवा ह्यानं रिॲक्शनला सुरुवात केली, इनिशिएट केलं, त्याच्यापासून एकाचे 3 झाले, 3चे पुन्हा प्रत्येकाचे 3, म्हणजे हे 3 आणि 3 6 आणि हे 3 9. एक वापरलेला होता न्यूट्रॉन, त्याचं कन्व्हर्जन 3 मध्ये झालं आणि पुढं त्याचं कन्व्हर्जन त्या तिघांनी काय केलं, 9 न्यूट्रॉन्स तयार केले. आता हे 9 न्यूट्रॉन जे आहेत दुसऱ्या स्टेपला तयार झालेले, ते पुन्हा आता काय करणार आहेत, नवीन टार्गेट्सला जाऊन हिट करणार आहेत. समजा हा एक न्यूट्रॉन आहे, तो एका नवीन युरेनियमला जाऊन हिट करतोय, ह्याच्यापासून पुन्हा आणखी काय होणार आहे, 3 नवीन न्यूट्रॉन. सो हे 9 न्यूट्रॉन आहेत, हे काय करणार आहेत, नवीन अशा 27 न्यूट्रॉन्स तयार करतील नवीन. पुढे हे 27 नवीन न्यूट्रॉन्स नवीन टार्गेट्सला हिट जातील आणि त्याच्या 3 पट, म्हणजे जवळपास किती, 81 न्यूट्रॉन्स नवीन तयार करणार. सो ही रिॲक्शन आता काय झालेली आहे, आपोआप पुढे होणार आहे. हे रिॲक्शनला आता मध्येच आपण आता काय त्यात इंटरफिअर करायची गरज नाही. एक न्यूट्रॉन फक्त बंबार्ड झाला रिॲक्शनच्या सुरुवातीला, त्याच्यापासून 3 झाले न्यूट्रॉन, ते 3 न्यूट्रॉन 3 टार्गेट्सला हिट करतील, त्यांच्यातून 9 न्यूट्रॉन असे. ही रिॲक्शन काय होणार आहे, अनस्टॉपेबल रिॲक्शन आहे, न्यूक्लिअर फिशनची ही रिॲक्शन आहे. ही रिॲक्शन स्वतः आपोआप होणार आहे, म्हणून आपण त्या रिॲक्शनला नाव दिलेलं आहे सेल्फ प्रोपागेटेड. स्वतः ती रिॲक्शन काय होणार आहे, आपोआप पुढे कंटिन्यू होत जाणार आहे. सो अशी ही काय आहे, चेन रिॲक्शनचं एक आपण एक्झाम्पल इथं बघितलं. So reaction is initiated by only one neutron which produce 3 neutrons or 3 secondary neutrons in first step. These 3 neutrons hits 3 new targets and produce 9 neutrons. Again, these 9 neutrons hits 9 targets and produce 27 neutrons and reaction is continued. So this is self-propagated chain reaction. On an average, 2.5 neutrons and approximately 200 million electron volt energy is released per fission of uranium 235. आता इथे एक सांगितलं, एक युरेनियम 235 हा आयसोटोप जर घेतलेला असेल फिशन साठी, तर त्याच्यापासून ऍव्हरेज काय सांगितलेलं आहे, 2.5 न्यूट्रॉन्स तयार होतील आणि 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी एका युरेनियमच्या आयसोटोप पासून तयार होते. हे महत्वाचं लक्षात घ्या. About 80% of this energy appears as kinetic energy of fission fragments. आणि ही जी एवढी मोठी जास्त प्रमाणात एनर्जी 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट, त्यातली
जवळपास 80% एनर्जी ही कशाच्या स्वरूपात मिळते तर कायनेटिक एनर्जीच्या स्वरूपात मिळालेली आहे. Further, it has been estimated that energy produced by the fission of 1 gram uranium-235 is same as that of burning 2.5 metric tons of good quality coal. बघा इथं काय कंपॅरिझन केलेलं आहे. कुणाचं कंपॅरिझन केलेलं आहे? कंपॅरिझन कुणाचं केलेलं आहे बघा. 1 ग्रॅम युरेनियम 235 घेतलेला आहे. 1 ग्रॅम युरेनियम 235 ह्या 1 ग्रॅम युरेनियम 235 फिशन केलं की किती एनर्जी बाहेर पडते तर त्याची तुलना कशा बरोबर केली आहे तर 1 ग्रॅम युरेनियम 235 फिशन केल्यावर बाहेर पडलेली एनर्जी ही कुणाशी इक्वल आहे तर 2.5 मेट्रिक टन गुड क्वालिटी कोल. 2.5 मेट्रिक टन एवढा चांगल्या प्रतीचा कोळसा जाळल्यानंतर बाहेर पडलेली एनर्जी आहे त्याच्याशी इक्वल आहे. बघा कोळशाचं प्रमाण किती सांगितलंय 2.5 मेट्रिक टन आणि युरेनियम त्याच्यासाठी किती लागेल 1 ग्रॅम. म्हणजे 1 ग्रॅम युरेनियम 235 जेवढी एनर्जी तयार करू शकतोय किंवा करतोय तेवढी एनर्जी जर कोळशापासून तयार करायची असेल तर 2.5 2.5 मेट्रिक टन इतका कोळसा आपल्याला जाळावा लागणार आहे. म्हणजे काय ह्यातून दिसतंय तर हे जी न्यूक्लिअर फिशन मधून मिळणारी एनर्जी आहे किंवा जे आपले न्यूक्लिअर रिएक्टर असतात अणु ऊर्जा प्रकल्प ह्यांच्यामध्ये रिएक्टंट अतिशय कमी लागतात आणि ह्या कमी प्रमाणातल्या रिएक्टंट पासून एनर्जी मात्र प्रचंड प्रमाणात मिळते. मग एक लक्षात घेऊया की 2.5 टन कोळसा जाळल्यानंतर होणारं प्रदूषण किती खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि जर ह्या न्यूक्लिअर एनर्जी मध्ये बघितलं समजा युरेनियमचं फिशन केलं तर ह्याच्यामध्ये होणारं पोल्युशन शक्यतो ही पोल्युशन ह्याच्यामध्ये न्यूक्लिअर फिशन मध्ये किंवा ह्या न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये पोल्युशन होतच नाही आणि जरी होत असेल तर अतिशय कमी प्रमाणात असणार आहे. त्यामुळे ह्या ग्रीन रिएक्शन्स म्हणलं तर किंवा एखादा ग्रीन सोर्स ऑफ एनर्जी असं आपण ह्या न्यूक्लिअर फिशनला म्हणूया. बघा 1 ग्रॅम युरेनियम आणि 2.5 मेट्रिक टन इतका कोळसा म्हणजे फ्युचरसाठी जर आपल्या भविष्याचा विचार केला तर आपल्यासाठी हे जे न्यूक्लिअर फिशन किंवा न्यूक्लिअर एनर्जी आहे हाच एक अत्यंत चांगला सोर्स एनर्जीचा असणार आहे की ज्याच्यामुळं प्रदूषण पण होणार नाही आणि प्रदूषण जर रोखलं गेलं तर जे त्या प्रदूषणाचे जे इतर दुष्परिणाम आहेत जसं की आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय किंवा इतर जे काही इफेक्ट्स प्रदूषणामुळे होत आहेत हवा प्रदूषणाचे हेल्थ वरती ते सगळे काय होणार आहेत कमी होणार आहेत. सो फ्युचरमध्ये आपल्याला जास्तीत जास्त न्यूक्लिअर एनर्जी कशी वापरता येईल ह्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. अजून एक कन्क्लुजन तुम्हाला सांगतो मी 1 ग्रॅम युरेनियम 235 हा 24,000 किलोवॅट पर आवर एवढी एनर्जी तयार करतोय. आता हे मी एका बुक मधून घेतलेलं आहे मी फक्त सांगतो इथं या स्लाइड मध्ये ते नाही. 1 ग्रॅम युरेनियम ऐका फक्त आता 1 ग्रॅम युरेनियम 24,000 किलोवॅट पर आवर एवढी एनर्जी तयार करतो. मग एवढीच एनर्जी आपल्याला तयार करायची असली तर त्याच्यासाठी 3 टन कोळसा किंवा 12 बॅरल ऑइल. आता ऑइल जर आपण बघितलं हे पेट्रोलियम ऑइल तर 12 बॅरल ऑइल किंवा 5,000 मीटर क्यूब एवढा नॅचरल गॅस बर्न करावा लागेल. बघा 1 ग्रॅम युरेनियम 3 टन कोळसा 12 बॅरल एवढं ऑइल आणि 5,000 मीटर क्यूब एवढा काय असेल तो नॅचरल गॅस आपल्याला बर्न करावा लागेल. बघा मग कंपॅरिझन जर केलं तर 1 ग्रॅम फक्त युरेनियमचा आहे 3 टन एवढा कोळसा आहे 12 बॅरल एवढं ऑइल आणि 5,000 मीटर क्यूब इतका नॅचरल गॅस याच्यामध्ये बर्न करावा लागतो. सो हे काय झालं एक न्यूक्लिअर एनर्जीचं खूप मोठा ऍडव्हान्टेज आहे की कमीत कमी रिएक्टंट मध्ये जास्तीत जास्त एनर्जी आपल्याला हे न्यूक्लिअर फिशन मधून मिळते आहे आणि प्रदूषण सुद्धा इथे होत नाही. पुढे बघू आता
Due to the chain reaction, energy of fission reaction is found to be enormous. न्यूक्लिअर रिएक्शन ही चेन रिएक्शन असल्यामुळं ह्याच्यामध्ये काय होते तर खूप अशी एनर्जी बाहेर पडते आहे. दिस एनर्जी कॅन बी युज्ड. आता हे एनर्जीचा यूज काय न्यूक्लिअर फिशनच्या रिएक्शन मधून जी प्रचंड प्रमाणात एनर्जी बाहेर पडते तिचा यूज काय काय करू शकतो आपण वेगवेगळ्या पर्पजेससाठी. फॉर पीसफुल पर्पजेस इन रिएक्टर्स फॉर एनर्जी जनरेशन. न्यूक्लिअर फिशन मधून बाहेर पडलेल्या एनर्जी पासून आपण वीज तयार करू शकतो. म्हणजे जे आपले न्यूक्लिअर रिएक्टर्स असतात की जिथं आपण कंट्रोल्ड फिशन करतो. बघा ही जी चेन रिएक्शन होते किंवा ऍटम बॉम्ब मध्ये जर आपण बघितलं तिथं सुद्धा न्यूक्लिअर फिशनची रिएक्शन होते. पण ती रिएक्शन कशी आहे अनकंट्रोल्ड. पुढच्या इथं आहे दुसऱ्या पर्पज मध्ये ती अनकंट्रोल्ड रिएक्शन आहे. पण आपल्याला जर न्यूक्लिअर रिएक्टर्स मध्ये ही रिएक्शन करायची असेल तर आपण तिथं काय करतो कंट्रोल्ड रिएक्शन करतो. कंट्रोल्ड रिएक्शन म्हणजे काय किंवा हे एनर्जी जनरेशन कसं होतं ते आपण पुढच्या एका पॉइंट मध्ये या टॉपिक मध्ये येणारच आहे तिथं त्यावेळी बघू. म्हणजे पीसफुल पर्पजेस साठी आपण ही एनर्जी वापरू शकतो किंवा दुसरा पर्पज डिस्ट्रक्टिव्ह पर्पजेस फॉर डिस्ट्रक्टिव्ह पर्पजेस इन द फॉर्म ऑफ ऍटम बॉम्ब. बघा इथं काय सांगितलंय की ह्या न्यूक्लिअर फिशन मधून जी अशी ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी निर्माण होते ह्या एनर्जीचा उपयोग आपण दोन्ही पद्धतीने म्हणजे चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही हेतूसाठी तो करू शकतो. जर पीसफुल पर्पज म्हणजे चांगला हेतू जर बघितला तर काय तर ह्या एनर्जीचं रूपांतर आपण विजेमध्ये करू शकतो. आणि जर डिस्ट्रक्टिव्ह पर्पज म्हणजे काय तर ऍटम बॉम्ब म्हणून त्याचा वापर आपण करू शकतो. आता हे तुम्हाला उदाहरण माहितीच असेल. अमेरिकेनं जपानमधील नागासाकी हिरोशिमा आणि नागासाकी ह्या शहरांवरती जे टाकलेले बॉम्ब होते म्हणजे ते ऍटम बॉम्ब त्याच्यामधून किती हानी झाली हे आपल्याला माहितीच आहे सगळ्यांना. म्हणजे डिस्ट्रक्टिव्ह पर्पजेससाठी सुद्धा ह्याचा यूज केला जाईल आणि पीसफुल पर्पजेस म्हणजे अणुऊर्जा प्रकल्प भारतामध्ये बरेच आहेत. त्यात महाराष्ट्रात सुद्धा 2-3 आहेत प्रकल्प. नावं माहित असतील तर सांगा. महाराष्ट्रामध्ये असणारे अणुऊर्जा प्रकल्प माहिती आहे का कोणाला? माहिती आहे का? तारापूरला एक आहे. कोण एमपीएससीचा अभ्यास करत असेल त्यांना माहित असेल हे. तारापूरला 4 अणुऊर्जा प्रकल्प आहेत. ओके सो बाकीचे बघा आता तुम्ही. ओके आपण नेक्स्ट स्लाइडला जाऊया. हे तुम्हाला मी रिएक्शन दाखवलेलीच होती. हे न्यूक्लिअर फिशन कशा पद्धतीने होते. सुरुवातीला फक्त एक न्यूट्रॉन यूज केलेला असतो बॉम्बार्डमेंटसाठी. तो एक न्यूट्रॉन टार्गेटला हिट झाला की त्याच्यापासून अनेक न्यूट्रॉन्स मग तयार होत जातात आणि हे न्यूट्रॉन्स काय करत असतात नवीन नवीन टार्गेट्सला हिट होऊन चेन रिएक्शन दाखवत असतात. पुढे आता एक त्यातलाच आहे पॉइंट एक. बोहर अँड कोवर्कर युज्ड अ लिक्विड ड्रॉप मॉडेल. बघा काय सांगतो इथं बोहर अँड कोवर्कर्स युज्ड अ लिक्विड ड्रॉप मॉडेल टू एक्सप्लेन न्यूक्लिअर फिशन. न्यूक्लिअर फिशन नेमकं कशा पद्धतीनं होत असते हे सांगण्यासाठी बोहर आणि कोवर्कर्स म्हणजे बोहर या सायंटिस्टनं काय केलंय लिक्विड ड्रॉप मॉडेलचं उदाहरण सांगितलेलं आहे दाखवलेलं आहे. अकॉर्डिंग टू देम न्यूक्लियस बिहेव्स लाईक अ लिक्विड ड्रॉप. खाली तुम्हाला ह्या फिगर मध्ये इथं दिसतंय फिगर एक दाखवलेली आहे त्याच्यामध्ये बघा काय म्हणतोय बघा. अकॉर्डिंग टू देम न्यूक्लियस बिहेव्स लाईक अ लिक्विड ड्रॉप. समजा हा जो आहे हा जो स्फिअर आहे हा कशाचा आहे तर आपल्या एखादा टार्गेटचा न्यूक्लियस आहे. समजा हा युरेनियम आहे असं मी अजून पुढच्या स्लाइडला एक्झाम्पलच देणार आहे त्यात आणखी बघू. हा युरेनियमचा न्यूक्लियस आहे. सुरुवातीला तो कसा आहे इट बिहेव्स लाईक अ लिक्विड ड्रॉप. इट इज अ स्फेरिकल ड्रॉप. लिक्विडचा जसा ड्रॉप असतो तसाच हा न्यूक्लियस सुरुवातीला आहे. वेअर अ न्यूट्रॉन इज ऍब्सॉर्ब्ड बाय
स्फेरिकल न्यूक्लियस इट बिकम्स हायली एनर्जेटिक. बघा हा आपला टार्गेट न्यूक्लियस आहे आणि इथं आहे तो न्यूट्रॉन. हा न्यूट्रॉन ज्यावेळी ह्या स्फेरिकल टार्गेटला हिट होईल, त्याच्यावरती बंबार्ड होईल, त्यावेळी काय होणार आहे, हा स्फेरिकल न्यूक्लियस हायली एनर्जेटिक होणार आहे, ह्याची एनर्जी वाढणार आहे, कारण ह्या न्यूट्रॉन येताना खूप अशी एनर्जी घेऊन येत असतो. सो बघा पहिली स्टेप आपण म्हणू की हा स्फेरिकल न्यूक्लियस आहे, त्याच्यावरती ज्यावेळी न्यूट्रॉन बंबार्ड होतो त्यावेळी ह्या स्फेरिकल न्यूक्लियसची एनर्जी खूप वाढते. It becomes highly energetic and repulsive forces due to protons may disturb spherical shape and distort it into ellipsoid. बघा पुढे आता काय सांगितलं, स्फेरिकल असलेल्या ह्या न्यूक्लियसला ज्यावेळी एखादा न्यूट्रॉन हिट झाला त्यावेळी त्याची एनर्जी खूप वाढली आणि त्याचा शेप बदलला. त्याचा जो सुरुवातीचा स्फेरिकल शेप होता तो आता कसा झालेला आहे, इलिप्सॉइडल, तो थोडासा लांबलेला आहे. स्फेरिकल शेप त्याचा नष्ट झाला आणि तो इलिप्सॉइड असा लंबगोलाकार इथं दाखवलाय बघा दुसऱ्या स्टेप मध्ये, असा हा त्याचा इलिप्सॉइडल शेप झालेला आहे. फर्दर इफ द फोर्सेस आर लार्ज इनफ देन इलिप्सॉइडल स्ट्रक्चर इज कन्वर्टेड इनटू डम्बेल शेप. पुन्हा इथे काय सांगितलं बघा, ह्याच्यामध्ये असलेल्या रिपल्सिव्ह फोर्सेस जर आणखी जास्त असतील तर ह्या इलिप्सॉइडलचं कन्व्हर्जन पुन्हा तिसरी स्टेप बघा डम्बेल शेप मध्ये होते. इलिप्सॉइडलचं कन्व्हर्जन डम्बेल शेप मध्ये झालं. फायनली ब्रेक्स ऍट द नेक इनटू 2 मेजर ड्रॉप्स ऍज शोन इन फिगर. आणि शेवटी पुन्हा काय होतं, हा जो डम्बेलचा हा जो समजा नेक आहे किंवा अगदी सेंटरचा भाग आहे, इथून काय होतं, हे दोन पोर्शन काय होतात, वेगळे होतात आणि त्याला काय म्हणतोय आपण, नवीन ड्रॉप्स तयार झाले असं म्हणतोय आपण, म्हणजेच हे नवीन न्यूक्लियस तयार झाले. ह्या एका न्यूक्लियसचं कन्व्हर्जन दुसऱ्या दोन किंवा अनेक न्यूक्लियस मध्ये कसं झालं हे इथं आपण ह्या फिगर मध्ये बघितलं. बोहर आणि कोवर्कर्स ह्यांनी हे एक लिक्विड ड्रॉप मॉडेल वरून काय सांगितलं तर न्यूक्लिअर फ्युजन कसं होतं. सुरुवातीला स्फेरिकल न्यूक्लियस आहे, त्याच्यावरती हाय एनर्जी न्यूट्रॉन बंबार्ड झाला, तो न्यूट्रॉन जो असतो प्रोजेक्टाईल म्हणून वापरलेला तो खूप जास्त एनर्जी घेऊन आलेला असतो, म्हणजे न्यूट्रॉन हा हायली एनर्जेटिक असतो, म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, हा हाय एनर्जी न्यूट्रॉन स्फेरिकल न्यूक्लियसला हिट झाला, मग त्या न्यूक्लियसची एनर्जी खूप वाढली. एनर्जी वाढल्यामुळे काय झालं तर त्याच्यामध्ये रिपल्सिव्ह फोर्सेस ऍक्टिव्ह झाल्या. त्या रिपल्सिव्ह फोर्सेस आणि हायर एनर्जीमुळे काय होतं, त्याचा ओरिजिनल शेप जो आहे तो डिस्टर्ब होतो आणि तो इलिप्सॉइडल बनतो. नंतर ह्या आणखी या रिपल्सिव्ह फोर्सेसमुळे पुढे काय चेंज झाला तर तो इलिप्सॉइडल शेप पुन्हा कशामध्ये कन्वर्ट झाला तर डम्बेल शेप झाला. इलिप्सॉइडल न्यूक्लियस कन्वर्ट्स इनटू dumbbell shaped nucleus and finally this dumbbell shaped nucleus breaks at the neck and produce 2 daughter nuclei. Okay, so हे मॉडेल लक्षात ठेवा, म्हणजे स्फेरिकल न्यूक्लियसचं कन्व्हर्जन दोन नवीन न्यूक्लियस मध्ये कसं झालं. शेपची फक्त नावं लक्षात ठेवा, स्फेरिकल आहे, पुन्हा इलिप्सॉइडल, डम्बेल आणि नंतर दोन नवीन डम्बेलचं ब्रेकिंग झालं आणि दोन नवीन स्फेरिकल न्यूक्लियस तयार झाले. आता इथं पुन्हा एक एक्झाम्पलच दाखवलेलं आहे एक्झाम्पलच्या स्वरूपात. बघा इथं काय सांगितलंय, टार्गेट uranium-235 न्यूक्लियर ऍब्सॉर्ब्स थर्मल न्यूट्रॉन. हा आपला टार्गेट आहे, युरेनियम 235 हा टार्गेट, आणि इथं वरती एक न्यूट्रॉन दाखवलेला आहे, हा थर्मल न्यूट्रॉन आहे. बघा हा न्यूट्रॉन टार्गेटला हिट झाला, काय झालं, न्यूट्रॉन मध्ये असणारी प्रचंड एनर्जी आणि हा टार्गेट हे दोघं हिट झाले आणि पुढे काय सांगितलं, फॉर्म्स हायली एक्साइटेड uranium-236 कंपाऊंड न्यूक्लियस. पुढे काय झालं, एक्साइटेड स्टेट तयार झाली, uranium-236 तयार झाला तो, आणि काय झालं शेप मध्ये झालेला फक्त बदल बघा, स्फेरिकल शेप इथं
काय झालेला आहे इलिप्सॉइडल मध्ये कन्वर्ट झाला. नेक्स्ट पुढं मोशन मे प्रोड्यूस अनेक अँड कुलोम फोर्सेस मे स्ट्रेच इट आउट. म्हणजेच काय तर इथं ह्या इलिप्सॉइडलचं कन्व्हर्जन डंबेल शेप मध्ये झालेलं आहे. नंतर डंबेल शेप झाला की ही मध्ये जी नेक आहे किंवा हे जो डंबेलचा जो सेंटर आहे त्या सेंटर मध्ये काय होतं तर तिथं ब्रेकडाऊन होतंय आणि दोन नवीन न्यूक्लियस इथं तयार झाले. एक झाला क्रिप्टॉन 94 आणि एक झाला बेरियम 139. पुन्हा इथं दाखवले छोटे छोटे 3 डॉट दिसतात बघा, हा 1 हा 2 आणि हा 3. हे काय तर 3 नवीन न्यूट्रॉन्स तयार झालेले आहेत आणि 200 मिलियन इलेक्ट्रॉन व्होल्ट एवढी एनर्जी. सो सिंपली काय लक्षात ठेवायचं, बोहरनं सांगितलेलं लिक्विड ड्रॉप मॉडेल काय एक्सप्लेन करते, सुरुवातीला न्यूक्लियस हा स्फेरिकल असतो, त्याच्यावरती न्यूट्रॉन बॉम्बार्ड झाला की एनर्जी वाढते, रिपल्सिव्ह फोर्सेस ऍक्टिव्ह होतात आणि त्या स्फेरिकल न्यूक्लियसचं कन्व्हर्जन होतं अशा इलिप्सॉइडल शेपमध्ये. पुढं आणखी रिपल्सिव्ह फोर्सेस वाढतात आणि त्या इलिप्सॉइडलचं कन्व्हर्जन होतंय डंबेल शेप्ड न्यूक्लियस मध्ये आणि शेवटी डंबेलचा जो नेक आहे किंवा सेंटर आहे तिथून फिशन होतं आणि दोन नवीन किंवा दोन वेगळे वेगळे न्यूक्लियस तयार झालेले असतात. ओके, सो अशा पद्धतीनं हे न्यूक्लिअर ड्रॉप मॉडेल आपण इथं बघितलं. आता हा पॉइंट जो आहे तो आपण उद्याच्या लेक्चरला बघूया, 1 मिनिटापेक्षा कमी वेळ राहिलेला आहे. ओके, आता लेक्चर आपलं संपलेलं आहे, तुम्ही लेफ्ट झाला तरी चालेल.